मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 4,700 कोटी रुपयांचा निधी फेब्रुवारी हप्त्यासाठी लागणार असल्याचे राज्य सरकारद्वारे सांगण्यात आले आहे। याबद्दलच आज सामना या पेपरमध्ये काय माहिती आलेली आहे ती माहिती काय आहे ते आपण आज पाहणार आहोत। लाडक्या बहिणींचा खर्च झेपेना 30% सरकारी खर्चाला कात्री। तर याचा अर्थ काय होतो की लाडकी बहीण योजनेमुळे अनेक ज्या योजना आहेत, ज्या सरकारी योजना आहेत, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कात्री आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। याबद्दल सुप्रीम कोर्टाकडून देखील नाराजी व्यक्त केली असून इतर योजनांना लाडकी बहीणमुळे तुम्ही कात्री लावू नका असे देखील सांगण्यात आले आहे। आता याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हे बघा, आज फेब्रुवारी 14, 2025 चा हा लेख आहे। यामध्ये काय सांगितलं आहे, सामना न्यूज पेपर मध्ये आलेला हा लेख आहे। यामध्ये बघा, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांवर डोळा ठेवून लाडकी बहीण योजना सुरू करणाऱ्या महायुती सरकारला आता या योजनेचा खर्च झेपेनासा झाला आहे। लाडक्या बहिणींसाठी वर्षाला 48,000 कोटी रुपये लागणार आहेत। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या एका वर्षाच्या हप्त्या वितरणासाठी 48,000 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। त्यामुळेच 30% सरकारी खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून वार्षिक तरतुदीच्या 70% निधी खर्च करावा अशा स्पष्ट सूचना अर्थ खात्याने विविध विभागांना दिल्या आहेत। वित्त विभागाचे 2024-25 सहाय्यक अनुदानित वेतन तसेच कर्ज या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाजपत्रक निश्चित करण्यात आले आहे। त्यात कोणत्या खात्याने किती निधी खर्च करावा याची मार्गदर्शक तत्वे वित्त विभागाने जारी केली आहेत। त्यात 70% निधीपैकी निवृत्ती वेतन असेल, शिष्यवृत्ती असेल, विद्या वेतन असेल, सहाय्यक अनुदानित वेतन असेल, कर्ज रक्कम असेल, कर्जाची परतफेड असेल, तसेच अंतर्लेखा हस्तांतरे या विभागांनाच 100% निधी खर्च करता येणार आहे। दरम्यान तिजोरीवर ताण येत असल्याने आता तीर्थदर्शन, आनंदाचा शिधा अशा योजना बंद करण्याच्या हालचाली देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जुलै महिन्यापासून राज्यात सुरू झाली। मागील वर्षाच्या शेवटचा जो अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारद्वारे ही एक गेम चेंजिंग योजना सुरू करण्यात आली होती आणि या योजनेअंतर्गत सर्व पात्र बहिणींना महिन्याला 1,500 रुपये देण्याचे राज्य सरकारद्वारे सुरू झाले। त्यानंतर आता ज्यावेळी इलेक्शन होते, म्हणजेच की विधानसभा इलेक्शनच्या काळामध्ये राज्य सरकारने म्हणजे ह्या महायुती सरकारने आश्वासन दिले होते की आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपयांचे आम्ही 2,100 रुपये करणार आणि 2,100 रुपये करणार असल्याने यावर आता तिजोरीवर अनेक मोठा ताण पडणार असल्याचे देखील तज्ञांकडून बोलले जात आहे। यामध्ये आता मग काय केलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अपात्र महिला होता, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला होता किंवा ज्या अटींमध्ये अथवा निकषांमध्ये बसत नाहीत परंतु सरकारने त्यांना देखील लाभ दिला, अशा महिलांना कमी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। यामध्ये अंगणवाडी सेविका असतील, ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील यांच्याद्वारे विविध गावातील जो डेटा आहे तो डेटा घेतला जात आहे। त्या डेटाची तपासणी करून त्यामधून लाडक्या बहिणींना वगळण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। 5 लाखांहून अधिक महिलांना जानेवारी महिन्यामध्ये या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले असून आता फेब्रुवारीमध्ये देखील या योजनेची चौकशी सुरू आहे। आता यामध्ये बघा, लोकप्रिय योजना कोणत्या कोणत्या आहेत आणि ज्यांना आता पैसा पुरवण्यात झाला आहे, तर त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 4,700 कोटी रुपयांचा निधी वर्षाला लागणार आहे। त्यासोबतच राज्य सरकारने सुरू केलेल्या बळीराजा वीज सवलत योजना, म्हणजे की ज्यामध्ये की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची वीज बिल, शेतकऱ्यांचा जो मोठा पंप असतो त्या 10 HP पर्यंत कुठल्याही प्रकारचे वीज बिल आम्ही घेणार नाही अशी घोषणा त्यावेळी सरकारद्वारे केली गेली होती। त्यानुसार 14,761 कोटी रुपयांचा निधी लागला आहे त्याला। मुलींना देखील मोफत उच्च शिक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता। त्या योजनेसाठी 1,800 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारला लागत आहे। त्यासोबतच मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, ज्या योजनेला लाडका भाऊ असे देखील नाव दिले होते, लाडका भाऊ योजनेअंतर्गत 5,500 कोटी रुपयांचा निधी हा गेलेला आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाडकी बहीण योजना आणि उज्ज्वला गॅस योजनामधील पात्र असलेल्या बहिणींना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारद्वारे घेतला गेला होता। या योजनेसाठी देखील 1,300 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारचा खर्च होतो। त्यानंतर लेक लाडकी योजना म्हणजेच काय की महाराष्ट्रातील लेकीचा म्हणजेच की मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना जाहीर केली होती आणि या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते मुलीला 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत 1,01,000 रुपयांचा निधी हा राज्य सरकारद्वारे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि ती लेक लाडकी योजना देखील
देखील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध असल्याचे आपण पाहत आहोत। त्यासोबतच मुख्यमंत्री वयोश्री योजना असेल, वयोश्री योजनेअंतर्गत 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये, त्यांना त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, त्यांना मेडिकल साठी वगैरे 480 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता। गाव तिथे गोदाम योजना, गोदाम करण्यासाठी शेतकऱ्यांना असेल किंवा गावातील गावकऱ्यांना 341 कोटी, अशा अनेक मोठमोठ्या आणि लोकप्रिय योजना राज्य सरकारद्वारे मागील वर्षांमध्ये सुरू करण्यात आलेल्या होत्या आणि त्या योजनामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर दबाव देखील पडत असल्याचे सुप्रीम कोर्टाने देखील सांगितले आहे। अनेक विविध योजना आता राज्य सरकार बंद देखील करणार का, असा देखील प्रश्न आहे। याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले आहे की राज्य सरकार कुठल्याही प्रकारची योजना बंद करणार नाही। यामध्ये आनंदाचा शिधा असेल किंवा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल, या सर्व योजना सुरळीतपणे सुरूच राहणार आहेत। आम्ही कोणत्याही योजनेसाठी बंद करणार नाही किंवा कोणत्याही योजनेला आम्ही कात्री कुठल्याही प्रकारे लावणार नाही। आता यामध्ये काय सांगितलंय बघा की शेतकऱ्यांचे पैसे थकवलेत का, तर लाडक्या बहिणींसाठी खर्च होणाऱ्या निधीचा फटका शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे आणि ठिबक सिंचन योजनेसाठी दिले जाणारे अनुदान शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून मिळाले नाही। ठिबक सिंचन आपण आपल्याला माहिती आहेच की राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक या सिंचन करण्यासाठी किंवा सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार नेहमीच सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचन योजनेसाठी अनुदान देखील शेतकऱ्यांना देत असते। परंतु मागील गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर अनेकही योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर दाब येत असल्याने यामध्ये आता शेतकऱ्यांना अनुदान देखील मिळालं नाही। काही भागांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देखील मोठ्या प्रमाणावर मिळालं नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे। त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरकार शेतकऱ्यांना 5,60,00,000 रुपये थकवले आहेत। फक्त छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा विचार करता त्यामध्ये 5,60,00,000 रुपये शेतकऱ्यांचे आहेत। फक्त ठिबक सिंचन अनुदानाबद्दल आपण बोलत आहोत, इतरही अनेक विविध अनुदान असतील किंवा लाभ असतील असे अनेक पैसे देखील थकले आहेत। जनहितार्थ खर्चावर मर्यादा, आता यामध्ये काय काय केले बघा, विदेश प्रवासाचा खर्च असेल, विविध प्रकाशने असतील, संगणक खर्च असेल, त्यासोबतच इतर प्रशासकीय खर्च असतील, जनहितार्थ खर्च असतील, लहान बांधकाम सहाय्यक असतील, अनुदान मोटार वाहने असतील, यंत्रसामुग्री असेल, मोठी बांधकामे असेल, गुंतवणुकीसाठी निधी लागणार असेल तर 18 फेब्रुवारी पर्यंत निवेदन सादर करावे, अशा सूचना देत वित्त विभागाने त्यावर मर्यादा आणलेल्या आहेत। म्हणजेच की आता इतर कुठल्याही योजना करायच्या म्हटल्यानंतर त्यासाठी 18 फेब्रुवारीच्या आधी निवेदन सादर करण्याचे देखील यामध्ये वित्त विभागाने संबंधित विभागाला सांगितले आहे। म्हणजेच की आता इथून पुढे अनेक वेगवेगळ्या योजनांवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण देखील येऊ शकतं। आता अर्थ खात्याने काय सूचना दिल्या आहेत, तर राज्याच्या एकूण वार्षिक तरतुदींच्या 70% निधी खर्च करायचा आहे। म्हणजे इतर जे विभाग आहेत त्यांनी आता 70% निधी खर्च करायचा आहे, 100% निधी खर्च करायचा नाही। कारण आता राज्याच्या तिजोरीवर असलेला ताण पाहता राज्य सरकारने देखील याबद्दल आता विविध प्रकारची पावले उचलण्यास सुरुवात केली देखील दिसत आहे। आता यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांच्या खर्चाला कात्री लागल्यास हा सरकारला एक मोठा उद्देश असणार आहे की सरकार आता यामध्ये कशा प्रकारे काम करतं ते पाहणं आता उत्सुक ठरणार आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।